संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी कामकाजाचा अजेंडा निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं येत्या 19 जुलैला बोलावली सर्वपक्षीय बैठक. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आजपासून 17 तारखेपर्यंत स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर विविध आर्थिक बैठकांमध्ये होणार सहभागी. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं केलं स्पष्ट. होर्मुझ सामुद्रधुनीमधल्या तणावानंतर अमेरिकेचे पुन्हा इराणवर हल्ले. इराणचाही आखाती देशांवर प्रतिहल्ला केल्याचा दावा. 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 5 सुवर्णपदकं पटकावत भारतीय विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी. विम्बल्डन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत इटलीचा अग्रमानांकित यानिक सिन्नरनं जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवचा पराभव करत दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद. जेजुरीजवळ टेम्पोनं दिलेल्या धडकेत 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू, 7 जखमी. मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर. आणि कतारचे माजी अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्या निधनाबद्दल आज भारतात राष्ट्रीय दुखवटा. नमस्कार, 11च्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत